हो दारुगडा ना. तू साप बन मी मोर बनते तुला खाऊन टाकते. हिच्याकडे बघा सुंदरता सुंदरता अपरंपार. ही पिशवी माझी इथे राहते. नमस्कार, माझं नाव संदीप कदम. ह्या व्हिडिओवर आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. आशिष त्याच्या मावशीकडे गेलाय वर्षभर राहिला, तर तो काय आता येणार नाही, तर मीच आता काय ती रोस्टिंग करणार आहे. तर चुकलं माकलं तर मला माफ करा. चला सुरू करूया. हा, पण मी मानला शिवानीला, आई शपथ मानला, सगळं कापून बिपून व्यवस्थित. आय एम प्राऊड ऑफ तर हे एक जोडपं आहे. कोणता तो ॲप, इंस्टाग्रामवर अतिशय सुंदर असं जोडपं आहे. म्हणजे लोकांना हे आवडतात. मी पण कामावरून येता जाताना ह्यांच्या व्हिडिओ बघतो आणि मग 20 वर्ष अगोदरचं मला माझं प्रेम आठवतं. आम्ही कविता आणि मी एकत्र बसून नदीकाठी गप्पा मारायचो. माफ करा, ते जरा हरवूनच गेलो मी. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की अरे आम्ही पण हे सगळं केलंय, पण ते तुमच्यासारखं सोशल मीडियावर कधी टाकलं नाही. आणि तेव्हा कुठं होतं ते सोशल मीडिया आणि पिशल मीडिया, आणि ते चांगलंच होतं ना. म्हणजे जे काय असायचं ना ते आमच्या दोघांमध्ये. आणि आजकालची मुलं काय ते सगळं टाकून देतात. ते काय तो तुमचा ट्रेंड, ट्रेंडनुसार ते सगळं टाकून देतात सोशल मीडियावर. तू मला सोडून मला न सांगून कुठे गेलेस? नेवर, तुझंच नाही. काय गेलेलो हगायला रात्री, मेसेज केलेला पण बाथरूम मधनं की हे आय एम हगिंग हिअर. ही आजकालची मुलं हगायला पण बायकोला सांगून जातात. काय तुम्ही, अरे आम्ही ना बायकोला न सांगता मुंबईला यायचो गावावरून. मला अजून पण आठवतंय 1980 मध्ये मी आलेलो मुंबईमध्ये पहिल्यांदा, बायकोला न सांगता. अरे चांगलंच आहे रे, म्हणजे प्रत्येक गोष्ट बायकोला सांगून जाणं हे चांगलंच आहे, वाईट नाही रे. पण कधी कधी न सांगता पण गेलं पाहिजे. काय निर्णय आपल्यालाच घ्यावे लागतात. माझ्या ते नाही झाली, माझी चपाती तुम्हाला नंतर आपण अशी. माझी तरी कुठे गोल होते, माझी पण एवढी याच्याहून गोल काय पाहिजे अजून? चंद्रासारखी गोल नाही होत. चंद्रासारखी बायको बस झाली, चंद्रासारखी चपाती गोल नको. मस्त चाललंय बायकोला लाडी गोडी लावण्याचं काम. मी पण एकेकाळी करायचो. म्हणजे अशी लाडी गोडी लावायचो बायकोला. तिला चंद्रच काय म्हणायचो, तारा काय म्हणायचो. मग 20 वर्षानंतर तो चंद्र सूर्य कधी झाला ना बाबा तेच कळलं नाही. आता पण मी कामावरून घरी गेल्याच्या नंतर ना मलाच कळत नाही की मी घरी आलोय की कुठल्या पेटत्या वणव्यामध्ये आलोय. नुसती ती कटकट, त्या जुन्या गोष्टी, एक दिवस पण शांतता नाही घरी. आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस किती बरं वाटतं. हॅपी अॅनिव्हर्सरी मित्रा. मित्रा मित्रा नाही, सॉरी बायका. अरे बायका, अरे बायको बोल, बायको. बायका नाही, सॉरी बायको. हा होतं ते नवीन नवीन लग्न केल्याच्या नंतर ना हा उत्साह असतो. माझं पण जेव्हा नवीन लग्न झालेलं ना तेव्हा माझा पण असाच उत्साह होता. पण मग एकदा काही ती आपल्या अंगावर जबाबदारी आली ना रे, की मग कसला तो लग्नाचा वाढदिवस आणि कसला आपला वाढदिवस. ट्रेनच्या गर्दीमध्ये चिरडून जातो. नाही कळणार तुम्हाला. तू साप बन मी मोर बनते, मी तुला खाऊन टाकते. मोर सापाला थोडी खातो. मग मोर साप खातो? हो, साप मोराला घाबरतात. मी हे नागिन सिरियल मध्ये बघितलेलं. हा, ह्या सिरियलने ना बायकांना ना येडं करून टाकलं, येडं. या माझी बायको पण ना नुसती ती मालिका बघत बसते. पण कधीही जेवण झाल्याच्या नंतर, म्हणजे तुमचं मागातपासून मी बघतोय तुम्ही किचनमध्ये जेवण कमी गप्पाच जास्त मारताय. हां, अरे आम्ही पण किचनमध्ये गप्पा मारायचो, पण आम्ही गप्पा कमी, हात जास्त चालवायचो. अरे अरे तसं नाही रे, हात चालवायचो म्हणजे आम्ही जेवण करण्यामध्ये जास्त हात चालवायचो. अच्छा, तुम्हाला काय वाटलं? अरे तुम्ही आजकालची पिढी ना एक नंबरची चावट आहे, चावट. बघावं तेव्हा हिच्या तोंडून 1.5, 2.5, 1.5, 2.5 वाट लावून टाकले इमेजची 1.5, 2.5 करून. तर मी हिला एकदम सोपा उपाय शिकवलाय. 1.5 आणि 2.5 कसं समजायचं ते. 1.5 हा 130 आणि अडीच हा मोठा शब्द आहे म्हणजे 230. असं लक्षात ठेवायचं. असंच मी पण माझ्या बायकोला ना असं सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तिला शिकवण्याचा प्रयत्न करतो, पण तिच्या डोक्यात ना काय जातच नाही रे.
म्हणजे तिला किती वेळा सांगतो ती फेअर अँड लवली बोल, फेअर अँड लवली, तरी पण ती फेअर अँड लवलीच माफ करा मला, ते तोंडात ते बोलून गेलो मी. नाही म्हणजे माझा सांगण्याचा हेतू एवढाच आहे की त्यांना कितीही सांगितलं ना, कितीही शिकवलं ना, तरी त्यांच्या डोक्यातच काय जात नाही. आडानी ती जाऊ द्या, जास्त काय बोलत नाही, नाहीतर तिने माझे व्हिडिओ बघितले ना तर घरी येऊन माझी काशी करेल. राहू द्या. अहो दारुगडा ना, प्लीज प्लीज अहो दारुगडा. शाबाश यार, काय बरं वाटतं यार दररोज बोलत जा शिवानी. मला पण आवडायचं तिचं आहो. लग्न झाल्याच्या नंतर कविता जेव्हा आहो बोलायची ना तेव्हा मला छान वाटायचं. असं वाटायचं की कोणीतरी कानात मोराच्या पंखांनी गुदगुल्या करते. पण आता 20 वर्षानंतर जेव्हा तिचा आहो ऐकतो ना तेव्हा असं वाटतं की कोणतरी माचीची काडी कानात घालते. पण मित्रांनो मला माफ करा, म्हणजे आशिषसारखी मी काय ती रोस्टिंग नसेल करत, कारण आता मी काय दुसरं बोलणार ना, म्हणजे माझ्या आयुष्यातलं जे आहे तेच मी तुम्हाला सांगणार. हा हे अरे हळू, म्हणजे काय झालं काय? अरे ड्रॅगन फ्लाय येडी, ड्रॅगन फ्लाय आहे ते, काय नाही करत. अरे काय तुम्ही घाबरलो ना मी. हळू जरा, काय मला आता वर पाठवताय काय? काय आयुष्य बाकी आहे माझं रे अजून. हळू जरा. तो आज आहे वटपौर्णिमा, मी त्याच्यासाठी इतकी नटली आहे, उपवास ठेवला आहे. तर आपण बघूया यशचं काय मत आहे यावरती. वटपौर्णिमा या बायकांचं पण ना काय असतं काय माहिती. वटपौर्णिमा ही आमची कविता पण दरवर्षी करत्या, दरवर्षी वटपौर्णिमा करते न चुकता. तिचं हेच बाबा ते मागणं असतं, ते 7 जन्म हाच नवरा भेटायला पाहिजे. चायला ते हाच जन्म मला वैताग आला, पुढची 6 जन्म कशी निघणार काय माहिती, देवाला ठाऊक. तुझा रील नंतर बनव, काहीही बोलण्याच्या आधी एकदा हिच्याकडे बघा, सुंदरता अपरंपार. हो ताई सुंदर दिसतायतच. आणि ताई काय रे, सगळ्या बायका चांगल्या दिसतात. हे आपणच काय ते दलबद्री आहोत. काय ते मिशा काय, त्या दाड्या काय, आपली गत कशी झाली माहिती आहे. चोरून पोळे खा म्हणलं तर बोंबलून गोळवणी मागायची अशी गत आहे. 7 जन्मासाठी फिक्स. 7 जन्म पण कशाला पाहिजे भाई, एवढी सुंदर. 8व्या जन्माला काय करू मी? 8व्या जन्माला लटकू काय करू मी 8व्या जन्माला? अरे हो पहिले 20 वर्ष तर काढ, मग तो 8व्या जन्माचा विचार कर. नाही म्हणजे तुम्ही काढायलाच हो, त्याच्यात काही शंका नाही. नजर कोणाची लागली नाही पाहिजे. उलट माझं तर तुम्हाला आशीर्वाद आहे दोघांना की चांगला संसार करा. पण काय माहिती आहे, ते तुम्ही एवढे चांगले वागतात ना, ते आजकालची लहान मुलं पण तुमच्या व्हिडिओ बघून ना लग्न करतील असा विचार येतो. विचार काय, त्या दिवशी मी कामावरून येत होतो तेव्हा एका 16-17 वर्षाच्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बघितलं. म्हणजे बघा काय होतंय. आणि तिचं काय, माझ्या बायकोने तुमची एकदा व्हिडिओ बघितली, ती पण मला बोलत होती की तुम्ही पण असे वागत नाही, हे नाही करत, ते नाही करत. म्हणून बाबा कधी जरा वाईट वागत जा. मस्करी करतोय. तुम्ही जसे आहात ना तसेच राहा. कोणाची नजर नाही लागली पाहिजे तुम्हाला. छान राहा, छान संसार करा. काय शेवटी आजकालचा कलियुग आहे बाबा, काय पण होईल काय सांगता येत. अरे बापरे, चला मला उशीर होतोय कामाला, नाही तर माझा कलियुग तिकडं वाट बघतोय. अहो माझा बॉस हो. चला मी निघतो. माझी पिशवी कुठे आहे? चला येतो, भेटूया. अरे ते तो आशिष काय ते बोललेला मला व्हिडिओच्या शेवटला काहीतरी ते बोलायचं असतं. तुम्हाला जर ही व्हिडिओ काय आवडली असेल तर ते असं असतं ना काय ते त्याच्यावर क्लिक करा. आणि अजून काय ते बोललेला. आणि जे माझ्यासारखे माणसं म्हणजे बाप लोक जर व्हिडिओवर आले असतील बघायला तर त्यांनी चॅनलला ते काय ते लालवालं बटन आहे बघा, त्याच्यावर जरा ते दाबून जा. आणि मग तुम्हाला हे कसं वाटलं ते मला खाली ते असतं ना ते त्याच्यावर मला सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय येतो मी. चला बाबा.